नमस्कार, मी समीक्षा तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पर्वची दुनिया आणि फॅमिली। तर आज आहे मला सुट्टी आणि आज आहे शनिवार। आज आहे 8 मार्च म्हणजेच महिला दिन। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। महिला दिन 8 मार्च रोजी इंटरनॅशनल म्हणजे जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। तर महिला दिनाच्या मला बघणाऱ्या सर्व महिलांना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा। तर आज आहे महिला दिन म्हणजेच वुमन्स डे। तर आपण तर प्रत्येक महिला जे आहे तर आपल्यासाठी प्रत्येक दिवस हा खासच असतो। त्यासाठी एका स्पेशल दिवसाची काही गरज नाही, परंतु एक दिवस असा साजरा व्हावा किंवा ज्या दिवशी आपलं हे व्हावं, आपल्या कामाला आपल्या मानाला एक सन्मान मिळावा म्हणून हा एक दिवस असा साजरा केला जातो। तो आहे 8 मार्च, हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। तर मला तर असं वाटतं की तर आज महिला दिन आहे, तर रोजचाच दिवस आपल्यासाठी स्पेशल असतो आणि तो आपण स्वतः स्पेशल करायचा असतो। त्यासाठी कोणत्याही असे एक स्पेशल दिवसाची किंवा खास दिवसाची अशी गरज नाही आहे, परंतु जागतिक ह्याच्यानुसार किंवा इंटरनॅशनल लेवलनुसार एक दिवस असा खास असावा म्हणून हा दिवस म्हणून हा आपण साजरा करावा। परंतु मला तर असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये रोजच एक नवीन दिवसाने नवीन कामाने सुरुवात करत असतो आणि एक दिवस हा आपल्यासाठी एक संधी म्हणून येत असते। तर त्याचा सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि रोजचा दिवस हा आपला आनंदी कसं जाईल, आपण स्वतःच आज महिला दिन आहे म्हणून आपल्यासाठी कोणीतरी आपल्या घरातल्यांनी काहीतरी करावं ह्या गोष्टी मनात न करता आपणच आपला दिवस रोजचा कसा आनंदी घालवता येईल। स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही आहे, हे तुम्हाला तर माहितीच असेल। तर प्रत्येक गोष्टीत आपण स्त्रियांनी आपला ठसा असा हा उमटवलेलाच आहे आणि मला तर असं वाटतं की अशीच अजून प्रगती करावी आपल्या महिलांनी, जेणेकरून ज्याप्रमाणे प्रगती होत आहे, महिला ज्याप्रमाणे प्रत्येक ह्याच्यात उतरत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी। मला तर असं वाटतं हा महिला दिन साजरा करण्यापेक्षा महिलांसाठी जास्तीत जास्त सुरक्षेच्या ह्याने कायदे करावे असं मला आजच्या दिवशी असं सांगावं असं वाटतं की आजच्या म्हणजे बाहेर आपण जे प्रसंग ऐकतो त्याच्यात महिला कुठेही सुरक्षित बघा हे सर्व केलं जातं। तर अशा करणाऱ्यांना खूप सारा कडक शासन केलं पाहिजे। तर हेच मोठं सेलिब्रेशन होईल हे महिला दिनानिमित्त, जिथे आपल्या लेडीजची सुरक्षेसाठी एक कोणता तरी ठोस असा कायदा अगदी ठाम असा निर्णय घेण्यात येईल, जेणेकरून हे सर्व करणाऱ्यांना थोडा तरी भीती मनात निर्माण होईल। तरच खऱ्या अर्थाने हा महिला दिन साजरा केला जाईल असं मला तरी वाटतं। असो, हा भाग झाला, परंतु मी सांगते तुम्ही बघू शकतात आज काय माहिती वुमन्स डेची स्फूर्ती म्हणून एकदम मी सर्व घर क्लीन केलेलं आहे। सकाळ सर्व माझी क्लिनिंग झालेली आहे। थोडाही पसारा इथे दिसत नाही आहे। ही ऑफिसची बॅग ती तिच्याच जागेवर आहे। आणि ही जी पिलो आहे ही लास्ट टाइम वुमन्स डेला ऑफिसमधनं गिफ्ट मिळालेली आणि ह्या वर्षी काय गिफ्ट मिळालं तेही मी तुम्हाला सांगते। बाकी सर्व क्लीन आहे। पर्वने 1-2च टॉईज काढले आहेत, ही पिचकारी आणि हे बुक्स आहेत। सध्या आमच्याकडे बोर्ड्स आहेत त्याच्यामुळे तेवढं आहे, बाकी बेडरूम किचन सर्व दाखवते। सकाळचे बघा, सकाळचा सर्व नाश्ता वगैरे सर्व होऊन सर्व क्लीन झालेलं आहे पूर्ण एकदम। बेडरूममध्ये पण सर्व क्लीन करून ठेवलं आहे, काय माहिती। तर चला, आता घरातली तुम्हाला दाखवलं सर्व क्लीन वगैरे झालेलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत फिश मार्केटला ना। परवाने चावी तर घेतलेली आहे गाडीची, तर आता जातो। आपल्या ॲज युजल नेहमीची कामं आपण करायचीच आहे। चला आपण जाऊया फिश मार्केटमध्ये। आता आम्ही चाललो फिश आणायला आणि परवा माझं शूट करतोय। परवाला खूप मजा येते। आता जातोय, ते दाखव, रोड दाखव। आता जातोय, बघू काय फिश आहे ते तुम्हाला थोडंसं दाखवते। परवा आज एकदम इनोसंट बॉय सगळं बघा कसा बसला सीट बेल्ट लावून, आणि आज आम्हाला खूप ट्रॅफिक लागलाय, काय माहित नाही हो रोडचं काम चालू आहे का रे बाबू, खूप ट्रॅफिक लागलेली आहे। बघू आता जवळ झालं मार्केट आणि आम्ही मच्छी घेतली आणि बसलो आणि पुन्हा इथे गाडीमध्ये बसलो आणि सिग्नल लागलाय। खूप ट्रॅफिक आहे आज खूप बोर झाला आणि ॲज युजल विसरली मार्केटमध्ये शूट करायचं।
मच्छी घेतली ती घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. तर मच्छी काय काय आणली आहे, इथे आणलेली आहे सुरमई, त्याच्यानंतर खूप दिवसांनी आज बांगडे आणलेले आहे, बांगडे आणि शिंपले आणलेले आहेत. त्या 100 रुपयाच्या एवढ्या शिंपल्या आहेत. तशी मच्छी आणलेली आहे, सर्व डिवाइड करून ठेवली. शिंपल्या संध्याकाळी करेल, त्या घरी देण्यासाठी ही मच्छी बाजूला काढून ठेवलेली. आणि आली आणि पहिले फटाफट जेवण करून घेतलं. जेवणामध्ये टमॅटोचं सार, इथे सर्व मिक्स मच्छी थोडी थोडी फ्राय केली, जशी मुशी आहे, पापलेट आहे, प्रॉन्स आहे. इथे कुकरमध्ये भात लावला आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर संदीपसाठी केलेली टिफिनला भाजी तीही आहे. असं आहे जेवण. तर आता आमचं जेवण वगैरे करून झालं, जेवलं वगैरे सर्व. फिश आणलेली ती ठेवली. आता फ्रूट्स वगैरे खातोय. परवा इथे बघतोय टीव्ही. आता फ्रूट्स वगैरे खाऊन झाल्यावर मी थोड्या वेळ आता आराम करते आणि नंतर संध्याकाळचं जे काही रुटीन असेल ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर दुपारचं जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आम्ही आराम वगैरे केला आणि आता उठलेलं आहोत. आणि आता आम्ही थोडंसं स्नॅक्स खातो. तर स्नॅक्समध्ये काय खातो ते नक्की तुम्ही बघा. आणि कॉफी बिस्किट वगैरे खायचं. काय खाणार आहे? कॉफी बिस्किट. कॉफी बिस्किट. तर चहा बिस्किट तुम्ही ऐकलं असेल, दूध बिस्किट ऐकलं असेल, पण कॉफी बिस्किट कोणी खातं का हे मला प्लीज कमेंट्समध्ये करा. पण मी आणि परवा आम्ही दोघं नेहमी कॉफी बिस्किट म्हणजे सॅटर्डेला वगैरे कॉफी बिस्किट खात असतो. तर तुम्हाला दाखवते. कॉफी केलेली आहे, त्याच्यात बिस्किट आणि कोणती ती आमची ठरलेली असतात बिस्किटं, तीच आम्ही खातो. आणि परवणे आता होळी जवळ आली आहे, त्यामुळे परवणे आणलेली आहे पिचकारी आणि तो खेळतोय, ते तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे ही केलेली आहे कॉफी आणि त्याच्याबरोबर हे आमचं फिक्स आहे बिस्किट. हे नाईस टाईम हे बिस्किट साखरवाला, तेच आम्ही खातो है ना परवा. कोणतं बिस्किट? नाईस बिस्किट. आणि तुझी पिचकारी दाखव ना. हो, अशी परवाला ही पिचकारी आणले. मी परवा खेळतो त्याने है ना, मोठू पतलूवाली. चला आता आम्ही कॉफी बिस्किट एन्जॉय करतो. तर आता आम्ही चाललेलो आहोत, मी आणि परवा त्या घरी चालले. संदीप तिकडे आलेले आहेत. आता काय माहिती काय सरप्राईज आहे की काय माहीत नाही. तर तिथे आता जातोय. परवा धावतोय पुढे, परवा इथे धावतोय. त्या घरी जातो आणि मग दाखवते काय सरप्राईज वगैरे काय असेल तर तुमच्यासोबत शेअर करते. पिझ्झा वगैरे आणलेला तो खाला आणि आता पुन्हा चला त्या घरी. आता थोडंसं काहीतरी लाईटमध्ये जेवण वगैरे पण. तर आता आम्ही आलो तिथे बघितलं तुम्ही पिझ्झा वगैरे आणलेला, पिझ्झा वगैरे खाल्ला आणि आता आलो जेवण वगैरे बनवलं. जेवणात काय काय बनवलं ते तुम्हाला दाखवते. आणि इथे परवा बघा कसं खेळतोय. ही परवा बघा ट्रॉलीचं कसं ट्रॉली बॅगवर बसून कसा खेळतोय. पडेल असा परवाचा चाललेला आहे खेळ. आणि जेवणात काय काय बनवलं ते दाखवलं. जेवणात बनवलेलं आहे डाळ, त्याच्यानंतर ह्याच्या शिंपल्या आणलेल्या होत्या तुम्ही बघितलं. त्याचं हे फ्राय केलेलं आहे, सुक्क बनवलेलं आहे अशा प्रकारे. भाजी नाही आज बनवली, आज असं हे सुकवलं आणि भात. बस पिझ्झा खाल्लाय त्यामुळे जास्त जेवायची इच्छा नाही. आता जेवतो. सगळं जेवण वगैरे झालेलं आहे. आता जाते मी थोडंसं वॉक करण्यासाठी रात्रीचं. मी शतपावली आपण ज्याला बोलतो ते. तर अशा प्रकारे आजचा दिवस स्पेंड झालेला आहे. वुमन्स डे स्पेशल असता. तर आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वुमन्स डे असो किंवा नसो, स्वतः आनंदी राहायला शिका. तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.